नमस्कार सगळे. आज हे गाजर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहे. आणि थंडीमध्ये लोक कोणती स्वीट डिश जास्त खातात हे तुम्हाला आता सांगायची गरज नाही आहे. तर चला पटकन खूप सिंपल पद्धतीने बनवून दाखवणार आहे. नो मिल्क आणि नो काही ना काही उकडून घ्या वगैरे. लोक खूप खतरनाक पद्धतीने आजपर्यंत लोकांनी सांगितलं गाजराचं हलवा, पण आपण खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते, विथ टेस्ट सांगते. ओके, चला आता सगळ्यात पहिल्यांदा याची सालं मी काढून घेणार आहेत मस्तपैकी. तुम्हाला मी एक एक गोष्टी त्याच्यातली तुम्हाला दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे, गाजर छानपैकी आपण सोलून घेणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आपण छान गाजर आपली सोलून आणि मस्तपैकी कट करून घ्यायची आहे. पहिल्यांदा हा पुढचा देठ काढून थोडंसं जर मागचं गरज असेल तर आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे मस्तपैकी पूर्ण सोलून घ्यायचं आहे. छान अशा पद्धतीने दाखवते आणि खूप पटकन होतं सोलून आपलं. तर अशाच पद्धतीने तुम्ही पटापट सगळी जी गाजरं आहे ती छानपैकी सोलून घ्या. आता बघू शकता आपण ही गाजरं आपण मस्तपैकी अशी सोलून घेतली. आता ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता धुतल्यानंतर माझ्याकडं अशा प्रकारची किसणी आहे. तर ह्या किसणीने खूप छान गाजर आपलं किसलं जातं. तुम्ही अशा प्रकारची किसणी घ्या, तुम्हाला मिळेल शॉपमध्ये कुठे. आणि अशा प्रकारच्या किसणीने त्याच्या ह्या साईडने तुम्ही मस्तपैकी गाजर किसून घ्या बारीक याच्यामध्ये. आणि धरायला पण खूप सोपे आणि किसायला पण खूप लवकर किसलं जातं. प्रत्येक गोष्ट ही कोणतीही गोष्ट मेहनत करून आपण तिचं केली ना तर त्याला एक वेगळीच गोडी येते. त्याच्यामुळे मेहनत माणसाने करावी. आता जी डायरेक्टली गाजर वगैरे कुकरमध्ये शिजवत आहे, ॲक्च्युली मी तसा एकदा ट्राय केला हलवा, पण नाही झाला बरोबर. आणि टेस्ट माझ्या ह्या हलव्यासारखी त्याला आलीच नाही. हे बघा, असं मस्तपैकी आपल्याला किसून घ्यायचं. सगळे गाजर मी किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, बघू शकता अशा पद्धतीने आपण छान असे गाजर किसून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवायला शिकवते. आणि त्यामध्ये तुम्हाला अजिबात दुधाचा वापर करायचा नाही आहे. दुधामुळे गाजरच्या हलव्याला अजिबात टेस्ट येत नाही आहे. आणि तुम्ही साधं पाणी वापरून आणि साखर आणि फक्त वेलची पूड घालून हा टेस्टी कसा बनवायचा ती टिप्स तुम्हाला मी सांगते. हलव्यासाठी मी अमूलचं तूप यूज करते. शक्यतो आम्ही हेच तूप यूज करतो. सगळ्या रेसिपीसाठी मी हेच तूप यूज करते. तूप खूप छान आहे, घट्ट आहे, गरेदार आहे. तर तुम्हाला मी आता कढईत गरम पद्धतीने आपण कढई जी आहे ती गरम करायला घातली आहे. त्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 चमचे, आपले गाजरे जास्त आहे त्याच्यामुळे मी 3 चमचे तूप घालते आहे. किंवा तुम्ही थोडं जास्तही घालू शकता. थोडं जास्तच घालते टेस्ट येण्यासाठी. तर आता याच्यामध्ये आपल्याला वेलचीची पूड करून ती याच्यामध्ये फ्राय करायची आहे तुपात. मी वेलची फोडून मस्त पूड करून घेतलेली आहे. तुम्ही रेडीमेड पूडसुद्धा यूज करू शकता. आता आपण गाजर घातलेलं आहे मस्त. वरनं वेलचीची पूड मी तुपामध्ये फ्राय केली आणि वरनं गाजर घातले आहे, बघू शकता. आणि आता मस्त हे गाजर आपण या तुपामध्ये आणि वेलचीमध्ये मस्त फ्राय करून घेऊया, शिजवून घेऊया छान. छान असं गाजर आपण यामध्ये परतून घ्यायचं आहे. बघू शकता कसं कलर चेंज झाला त्याचा तुपामध्ये परतल्यानंतर. आता याला थोडंसं पाणी सुटेल.
थोडंसं एकदम चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत, कारण की गोडामध्ये मीठ घातलं ना तर त्याची टेस्ट जी आहे ती आणखीन छान लागते. पण एकदम थोडं टाका, खारटपणा त्याच्या जाणवला नाही पाहिजे खाताना. चला आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घाला, तुम्हाला किती गोड हवं आहे काय. ॲक्च्युली मी यामध्ये ड्रायफ्रूट नाही घालत आहे, कारण की माझी छोटी मुलगी ड्रायफ्रूट असले तर खात नाही, त्या कारणामुळे मी या ड्रायफ्रूट नाही घातले. मी फक्त याला वेलचीची फोडणी दिलेली आहे, तूप घातलेलं आहे आणि साखर. तुम्हाला आवडत असेल तुम्ही ड्रायफ्रूट टाका नक्की, त्याने छान होतो. पण मला आता 2-2 बनवायचं म्हटलं की कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी याच्यात नाहीच टाकले. पण असा पण खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मस्त साखर मिक्स करून घेऊया आपण यामध्ये. बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आपला गाजरचा हलव्याला पाणी सुटलेलं आहे. हे बघा किती छान. आणि ह्याच पाण्यामध्ये तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला दूध वगैरे काही घालायचं नाही आहे. दुधाने टेस्ट येत नाही, हे माझा अनुभव तुम्हाला मी सांगते. तुम्ही अशा पद्धतीने हलवा बनवून बघा, एवढी टेस्ट येणार त्या हलव्याला का तुम्ही परत परत तुमच्या आईला म्हणणार का आई मला गाजरचा हलवा बनव. यामध्ये ड्रायफ्रूट्स मी घातलेले नाही आहे, कारण की माझ्या मुलीला आवडत नाही ड्रायफ्रूट्स घातलेला हलवा. आणि तुम्ही यामध्ये मिल्क पावडर यूज करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. दुधाऐवजी तुम्ही मिल्क पावडर यूज करू शकता. कोणाकोणाला जर याच्यामध्ये खवा आवडत असेल तुम्ही खवा पण यूज करू शकता, त्याने पण छान पेड्यासारखा एक त्याला टेस्ट येतो. पण मी असा साधा करते आणि आमच्या घरात हा असाच खूप आवडतो सगळ्यांना, विदाऊट ड्रायफ्रूटचा हलवा. आणि आम्ही शिरा देखील असाच विदाऊट ड्रायफ्रूट करतो. फक्त आम्हाला बासुंदीमध्ये ड्रायफ्रूट पाहिजे नसतात, कारण की त्यांना ते आवडत नाही तोंडामध्ये खाताना ते ड्रायफ्रूट आलेले. तर अशा पद्धतीने प्लेन हलवा बनवलेला आहे. याच्यात कोणत्याही प्रकारची जास्त इन्ग्रेडियंट्स मी यूज केलेला नाही आहे. यामध्ये मी फक्त वेलची, तूप आणि साखर या 3च पद्धतीने मी हा हलवा बनवलेला आहे. आणि खूप पटकन बनतो, काही कुकरमध्ये करायची गरज पडत नाही. लोक खूप काय काय आता व्हिडिओज येत आहेत नवीन हलव्याचे, खूप काय काय प्रकारचे दाखवत आहेत. पण तुम्ही तसं न करता तुम्ही आपला या अशा जुन्या पद्धतीने तुम्ही हलवा बनवा आणि खा. आणि ही जुनी पद्धत याने खूप छान टेस्ट उतरते हलव्यामध्ये, तुम्हाला ते कळेलच. एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हलवा. ही माझ्या आईची रेसिपी आहे, साधी सिंपल. यामध्ये आपण काहीही जास्त इन्ग्रेडियंट्स टाकलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हलवा बनवून मला कमेंट करा, सांगा की मी अशा पद्धतीने हलवा बनवला आणि त्याची टेस्ट कशी झाली. पण तुम्ही ड्रायफ्रूट नक्की टाका. आमच्या आता मुलीला आवडत नसल्यामुळे मी घातलेले नाही आहेत, पण तुम्ही टाका ड्रायफ्रूट्स, खूप छान. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काजू जास्त टाका, कारण की रेडमध्ये गाजरच्या हलव्याचा कलर जो असतो रेड असतो, त्याच्यामध्ये काजू व्हाईट खूप छान दिसतं. त्याचप्रमाणे बदाम पण घालू शकता, पण शक्यतो काजू जास्त घाला. काजूने त्याला खूप छान लुक येतं. आणि पिस्ता पण तुम्ही घालू शकता. तर तुम्हाला मी शेवटचं दाखवते कशा पद्धतीने हलवा तयार झालेला आहे. शेवट तुम्हाला मी दाखवते. आपला हलवा बनवून अगदी रेडी आहे. आणि बघा किती छान रंग आलेला आहे त्याला, आणि टेक्स्चर किती छान आलेलं आहे. आणि अशी स्वीट डिश कोणाला नाही आवडणार खायला. तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. तुम्हाला अशाच सोप्या आणि कमी इन्ग्रेडियंट्स असणाऱ्या रेसिपी विथ टेस्ट तुम्हाला मी बनवून नक्की तुमच्यासाठी बनवत जाईल. प्लीज मला सबस्क्राईब करा. या गाजरचा हलवा खायला.